चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटेचे बटन दाबा। आज आपण पाहणार आहोत बॉलची माहिती। बास्केटबॉल हा एक सांघिक खेळ आहे। 5 खेळाडूंचे 2 संघ यामध्ये असतात। हा आहे टेनिस बॉल। टेनिस हा एक रॅकेटच्या साहाय्याने खेळला जाणारा खेळ आहे। चित्रामध्ये जो दिसत आहे पिवळा आणि निळ्या रंगाचा तो आहे व्हॉलीबॉल। व्हॉलीबॉल हा देखील 2 संघांमध्ये खेळला जाणारा खेळ आहे। याला आपण हाताने मारू शकतो। हा आहे फुटबॉल। फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे। फुटबॉलच्या संघात एकूण 11 खेळाडू असतात। हे रंगीबेरंगी दिसणारे प्लास्टिक बॉल हे प्लास्टिकपासून बनलेले असतात। हे बॉल शक्यतो लहान बाळ 2-3 वर्षाच्या खालील मुलांना खेळायला खूप आवडतात, जसे की तुम्ही यामध्ये बघू शकता। हा आहे योगा बॉल। हा बॉल मऊ आणि लवचिक असतो। यामध्ये हवा भरलेली असते आणि या बॉलचा वापर करून व्यायाम किंवा योगा आपण करू शकतो। या बॉलचा वापर जास्त करून योगा करण्यासाठी वापरतात। हा आहे बेसबॉल। हा खेळ सुद्धा 2 संघांमध्ये खेळला जातो। हा एक बॅट बॉल सारखाच खेळ आहे, जो 9 खेळाडूंच्या संघामध्ये खेळला जातो। हा तुम्हा सर्वांना माहीत असणारा क्रिकेट बॉल। क्रिकेट बॉल हा एक कठीण आणि घन बॉल असतो, जो क्रिकेट खेळण्यासाठी वापरला जातो। हँडबॉल म्हणजे जो हातामध्ये घेऊन खेळला जातो। हँडबॉल हा एक सांघिक खेळ आहे। 2 संघांमध्ये हा खेळ खेळला जातो। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। हा आहे पिंग पॉंग बॉल किंवा टेबल टेनिस बॉल असेही याला म्हणतात। हा खेळ टेबलावर खेळला जातो। यामध्ये रॅकेट किंवा बॅट आणि बॉलची गरज असते। त्याच बॉलला आपण टेबल टेनिस बॉल असे म्हणतो। थँक्स फॉर वॉचिंग फुल व्हिडिओ।